पार्सलची वेट लिमिट काय आहे? डोमेस्टिक पोस्ट कार्ड लिहिलेली आहे, सॉरी तुम्ही वाचू शकता. तर पार्सल नाही आहे तर पोस्ट कार्ड मॅक्सिमम किती वेटचं असू शकतं डोमेस्टिक, तर ते जे काही वेट असेल ते तुम्ही सिलेक्ट करून पुढे जा. व्हॉट शुड बी डन इफ अ काउंटरफेट स्टॅम्प इज डिटेक्टेड. काउंटरफेट स्टॅम्प डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर त्याचा आन्सर जे काय असेल 4 आन्सर तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी, त्यापैकी जे आन्सर तुम्हाला योग्य वाटतं ते सिलेक्ट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, व्हॉट हॅपन्स टू अनडिलिवर्ड रिसिपियंट सेंडर अकाउंटेबल आयटम. जर अनडिलिव्हर आर्टिकल असेल, रिसिपियंटला देखील ज्यांनी पाठवले त्यांना देखील ते सापडत नाहीत किंवा सेंडर जे आहेत तो देखील मिळत नसतील, तर अशा वेळेस ॲप्लिकेशन आपण काय करतो ते किंवा आर्टिकलचं काय करतो ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर पुढच्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे 1 बाय 1 तुम्हाला सगळे हे आन्सर सिलेक्ट करायचे आहेत. बुक पोस्ट कॅटेगरीमध्ये काय येत नाही ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. वीस क्वेश्चन्स आहेत एकूण. मॅक्सिमम इन्शुरन्स लिमिट काय आहे डोमेस्टिक आर्टिकलसाठी, आणि लेटरमध्ये मॅक्सिमम किती ग्रामपर्यंत आर्टिकल जाऊ शकते नवीन पोस्ट ऑफिस ॲक्टनुसार. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे 500 ग्रामपर्यंत लेटरमध्ये जातं आणि 500 ग्रामपेक्षा जास्त जर वेट असेल तर त्याचं ऑटोमॅटिकली पार्सलमध्ये कन्वर्ट होतं. अशा प्रकारे सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात शेवटी फिनिश अँड सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एक पॉपअप विंडो येईल की तुम्ही तुमची परीक्षा सबमिट करत आहात, सबमिट करायची का, ते याला ओके करायचं आहे. म्हणजे आपली जी परीक्षा आहे ती सबमिट होईल आणि जे काही आन्सर्स आपले बरोबर आले ते पर्सेंटेज वगैरे येईल आणि एक मेसेज येईल तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव पास्ड द टेस्ट. त्याच्यानंतर खाली एक ऑप्शन आहे क्लिक हिअर टू गो बॅक, म्हणजे आपली परीक्षा आता संपलेली, आपण वापस जाऊ शकतो. त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा नेक्स्ट ह्याला जायचं आहे ऑप्शनला. नेक्स्ट ऑप्शनला गेल्याच्यानंतर या ठिकाणी एक मेसेज येतो, यू हॅव अटेंडेड ऑल द कोर्स कंटेंट, क्लिक ऑन नेक्स्ट बटन टू जनरेट युअर सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण कंप्लीट केलेला आहे आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते जनरेट करण्यासाठी ओके बटनला क्लिक करा. तर मी ओकेवर क्लिक करतो आणि या ठिकाणी डाउनलोडला क्लिक केल्याच्यानंतर माझं जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड होईल माझ्या फोनमध्ये. आणि सर्टिफिकेट डाउनलोड झाल्याच्यानंतर सर्वात शेवटी मला फीडबॅक सबमिट करायचा आहे. या सबमिट फीडबॅकला क्लिक करायचं आहे शेवटी. सबमिट फीडबॅकला क्लिक केल्याच्यानंतर अनेक वेगवेगळे प्रश्न येते त्यामध्ये की द ट्रेनिंग कंटेंट वॉज रिलिव्हंट, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग कंटेंट. तर गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट, ॲव्हरेज, पुअर, जसं तुमचं जे काही मत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते एक एक ऑप्शनला सिलेक्ट करू शकता. एक एक गोष्ट वाचा आणि त्याप्रमाणे इथे टिकमार्क लावा. फायनल स्टेज आहे ही आपलं फीडबॅक सबमिशनची. आणि या ठिकाणी सर्वात शेवटी सगळे ऑप्शन सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुमचे काही सजेशन असतील कोर्सबद्दल तिथे इथं द्यायचे. तर
आपलं काही सजेशन असतील किंवा काही 2-3 वाक्य 10 ओळी 10 शब्द कमीत कमी या ठिकाणी लिहायचेत किंवा 2 वाक्य 2 शब्द जरी तुम्ही 2 शब्दामध्ये लिहिलं की ओव्हरऑल गुड होतं, एक्सिलेंट होतं, काय होतं ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. जसंच तुम्ही सबमिट बटनला क्लिक कराल फीडबॅक सबमिट झाला म्हणून एक मेसेज येईल आणि आपण ॲटोमॅटिकली या वेबसाईटमधून या कोर्समधून बाहेर पडू. म्हणजे आपला ट्रेनिंग याप्रमाणे कंप्लीट झालेलं आहे असं लक्षात येईल. होप सर्वांना प्रोसिजर समजली असेल. तरीही काही अडचणी आल्या किंवा कोणी लॉग इन झाल्यानंतर कोर्सचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना कोर्स दिसत नसेल तर तुम्हाला आपल्या डिव्हिजनचे WCTC ट्रेनर किंवा सिस्टम ॲडमिन जे आहेत यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल जेणेकरून ते कोर्स तुम्हाला अलॉट करतील आणि तुम्हाला तो कोर्स दिसेल. धन्यवाद.